आत्ताच्या लहान मुलांचं किती भारी आहे ना. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की शाळेतून नवीन नवीन कपडे मिळतात. पण आमच्या वेळेला असं नव्हतं. वर्षातून एकच ड्रेस घेतला जायचा आणि आदल्या दिवशी आम्हाला रंगीत ड्रेस घालून यायला सांगायचे. मग काय, आमची आदल्या दिवसापासून तयारी सुरू. तो ड्रेस 2 तास भिजत घालायचा आणि 3 तास ब्रशने घासून घासून चोळून स्वच्छ धुवून काढायचा. ड्रेस धुतल्यानंतर रात्री आमची आजी चुलीवर स्वयंपाक केला की चुलीतील गरम गरम निखारे तांब्यात भरून द्यायची आणि मग आम्ही त्याची इस्त्री करायचो. कडक तर कधी होत नव्हती, पण चुरगळा जाण्यापुरती आम्ही तो ड्रेस इस्त्री करायचा आणि दुसऱ्या दिवशी शाळेत असं जायचो की कुठल्या तरी हिरो किंवा हिरोईनचा फील यायचा. कपाळावरनं वगळ येईपर्यंत आजी खोबरेल तेल लावायची आणि लाल रिबनीने घट्ट 2 वेण्या घालायची. कुणाच्या तरी दारात दिसलेली गुलाबाची किंवा शेवंतीची फुले तोडायची आणि 2 वेणीत 2 घालायची आणि शाळेकडे पळायचं. आजच्या मुलांकडे पाहिले की आमचे जुने दिवस आठवतात आणि वाटतं आमचेच दिवस खूप छान होते, आनंदात होते. आत्ताच्या मुलांवर इतकं प्रेशर आहे. ती प्रत्येक गोष्ट कुणाच्या तरी सांगण्यावरूनच करतात. त्यांना स्वतंत्र असं मनच नाही. असो, मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळ सकाळची सुरुवात अशी झाली. शाळेमध्ये पोहोचताच आम्ही सर्व पूर्वतयारी सुरू केली. मुलेही नवीन नवीन गणवेश घालून खूप छान दिसत होती. मी आणि आमच्या मॅडम आल्याबरोबर रांगोळी काढण्यास सुरुवात केली. तर कशी झाली आमची पूर्वतयारी आणि मी काढलेली रांगोळी. रांगोळी काढून झाल्यानंतर आमचे अंगणवाडीचे चिमुकले हळूहळू येत होते. त्यांना व्यवस्थित रांगेत उभे केलं, मान्यवरांचं स्वागत केलं आणि आम्ही अशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. आता आपण पुढील व्हिडिओ पाहूया.
भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 जय. आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आज आपण स्वातंत्र्याचा 89वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. ज्यावेळेस देशाचे युवक समोर येऊन देशासाठी चांगले कार्य करतील, देशप्रेम त्यांच्यामध्ये विकसित होईल, त्याच वेळेस आपला देश हा एकदम इतर देशांप्रमाणे त्यांच्या शर्यतीमध्ये जाऊन आपण निश्चितच त्यांना हरवू शकतो. आज आपला देश बघायला गेलं तर सगळ्यात जास्त युवकांची संख्या जर जगामध्ये कोणत्या देशाकडे असेल तर तो भारत आहे. इतर देशांमध्ये युवक सध्याला तेवढे बघायला मिळत नाही. आणि ज्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारत देश स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तिरंगा झळतो आभाळामध्ये, गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये. शहीदांच्या त्यागाला करूया वंदन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव किरण बसवराज कलाटी. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी झेंडा वंदन करतो. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव विनायक महादेव असुरे. मी आता 4थी शिकत आहे. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून द्यावी ही माझी मनापासून नम्र विनंती. आज आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. 1947 साली याच दिवशी भारत मातेने गुलामीच्या साखळ्या तोडल्या आणि आपला देश स्वतंत्र राष्ट्र बनला. खूप मोठ्या लोकांनी देशासाठी काम केलं, त्याग केला. त्यामुळेच तर आपण आज मोकळे जीवन जगू शकतो. चला आपण सर्वजण एक संकल्प करू की चांगले नागरिक हो, आपल्या देशाचा मान राखू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. भारत माता की जय. आज 15 ऑगस्ट आहे. आपण सर्वजण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या शूरवीरांना माझा सलाम. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मिलिंद कलाटी. मी इयत्ता 4थी शिकते. आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण खूप आनंदात साजरा करतो. आपल्या तिरंगाचे 3 रंग म्हणजे केसरी, पांढरा, हिरवा. ही रंग मला खूप आवडतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही इयत्ता 3रीत शिकतो. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 47 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि काही नेत्यांनी देशासाठी जे नाव विश्वजित पांडुरंग बेकुडे महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्यानं फुटला घम, त्याला कोण घालील यसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मांडली आर. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम बुलाएंगे शिवाजी को, आणि त्यानं वेडा उचलला. नाव त्याचं बदल खान, जिथला जालता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शोभाला टाकतो चिलटून. ए मरब्बा सुभानल्ला, कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मित, त्याच घोडदळ पैदळ फौज फाटाले बक्कळ.
अंगीदा हत्तीचं बळ पाहणारा कापे छळछळ वाटेत भेटील त्याला चिरटीत ठेकीत खाण्याची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आवर लुटली. कोण 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 रोखणार हे वादळ? अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा, भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, नाही त्यास जाणीव शक्तीची, आणि करेल काय कल्पना युक्तीची. हो जी 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 जी. महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारेला, भेटीसाठी छान उभारेला नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सैदबंड त्याच्या संगतीला, सैदबंड त्याच्या संगतीला, शुभाच्या संगती महाला, शुभाच्या संगती महाला. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर गैरी जिर हाजिर जी 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 जी. खानानं महाराजांना आलिंगन दिला आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. इतक्यात खानाचा वार पुका गेला आणि खान येडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचू अडकलेला, पोटामध्ये बिचू अडकलेला वाघनक्क्याचा मारा केला, वाघनक्क्याचा मारा केला. टारा फाडलं पोटाला, टारा फाडलं पोटाला. एक तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध जाहले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, लागली गुलामीची हो वाट, मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 जी. धन्यवाद. या 15 ऑगस्ट च्या सर्वांना शुभेच्छा. अध्यापक, सर्व लहान थोर मुले मुली, बंधू आणि भगिनींनो, आज आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन, 79वा स्वातंत्र्य दिन सादर करत असताना असा आनंद वाटतो की या देशात आता खरोखर लोकशाही चालू झाली असं म्हणायला हरकत नाही. माझं काय जास्त याच्यावर राजकारणावर किंवा कशावर बोलण्याचा अधिकार नाही, परंतु मी मुलाबद्दल 4 शब्द सांगण्यासाठी तो उभा राहिलो. मुलांनो, तुम्हाला तुमचे गुरु चांगले भेटल्यात. गुरु चांगला असेल तर कल्याण होत असतं आणि कल्याण करून घेण्याजोगं दोन्ही पण गुरु तुम्हाला भेटलेले आहेत. गुरु असावा शहाणा आणि आपण घ्यावं ज्ञान, ज्ञान घेऊन आपणही व्हावं शहाणं. अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न गुरुजींनी केलेला आहे. आणि आता मला असं दिसतंय की यातले समजा 30 असतील, 35 असतील, 2 असतील, 4 असतील, पण मुलात थोडंसं उत्तेजन आलेलं आहे असं मला दिसून येतंय. याच्याबद्दल मी दोन्ही गुरूंचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. व या शाळेचं जे नाव जे उज्ज्वल झालं असंच नाव उज्ज्वल व्हावं आणि त्यासाठी आपले माळी सर, मुंडे सर, कोळी मॅडम, कांबळे मॅडम यांनी जे काय मुलांना जे संस्कार देतात ते अगदी चांगल्या प्रकारचे देतात. तर असेच इथून पुढेही या शाळेचं नाव उज्ज्वल होईल आणि आपला हा स्वातंत्र्य दिन च्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
ग्रामपंचायत सदस्य सर्व माता पालक आणि माझे सर्व चिमुकले विद्यार्थी, प्रथम तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज माझा विषय वेगळा आहे, म्हटलं आज निमित्त साधून थोडंसं बोलावं. शाळा हे ज्ञानाचं मंदिर आपण मानतो आणि आपण इथं फक्त शिकण्यासाठी येतो. आपल्या शाळेची मुलं जातात की उद्या कुठले तरी चांगले नागरिक बनतात, कोण सैनिक होतं, असे विविध पदाधिकारी होतात. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे, सुरुवात ही स्वच्छतेपासून होते. माझं 1 ऑगस्ट 2023 गॅरेजवाडीमध्ये मदतनीस म्हणून जॉईनिंग झाली. 1 ऑगस्ट 2025 मला 2 वर्ष झाली. खरं तिथलं सहकार्य खूप चांगलं आहे. काही कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर प्रत्येक माता पालक असतील सर्व उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद देतात आणि आपल्या पाल्यांना अंगणवाडीमध्ये पाठवतात. सर्व कार्यक्रमानंतर आलेल्या मान्यवरांचे, पालकांचे, माता पालकांचे सर्वांचे सरांनी आभार मानले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप केले आणि सुंदर अशा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.